नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा आपला चालू घडामोडीचा बघा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? आत्ताच बघितलं आपण की 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्या. आता त्याच्यावरच आधारित आपल्याला इथे प्रश्न आहे की जी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा झाल्या त्या परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? संजय कुमार, पृथ्वीराज मोहोळ, रामदास तडस की महेंद्र गायकवाड? तर महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष आहेत रामदास तडस. मग जी 68वी कुस्ती स्पर्धा झाली या स्पर्धेचे विजेते कोण? तर हर्षवर्धन सदगीर हे 68व्या कुस्ती स्पर्धेचे विजेते आहेत. मग जी 67वी झाली होती तिचे विजेते कोण? तर पृथ्वीराज मोहोळ हे 67वी झाली म्हणजे मागील विजेते आहेत. आणि महेंद्र गायकवाड जर विचारलं, ऑप्शन क्रमांक 4 आहे, तर महेंद्र गायकवाड हे 68व्या कुस्ती स्पर्धेचे उपविजेते आहेत. उपविजेते 68वी कुस्ती स्पर्धा. आणि विजेते कोण आहे? तर हर्षवर्धन सदगीर. आणि अध्यक्ष कोण आहे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे? पर्याय क्रमांक 3 रामदास तडस. नेक्स्ट पुढचा महत्वाचा पुन्हा प्रश्न आहे. कधी कधी आपण महाराष्ट्राचे लक्षात ठेवतो, प्रश्न आपल्याला भारतीय विचारला जातो किंवा भारतीय न विचारता महाराष्ट्र, त्याच्यामुळे आपण दोन्ही अध्यक्ष बघणार आहोत. भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर रामदास तडस, संजय कुमार, हर्षवर्धन सदगीर की महेंद्र गायकवाड? तर या प्रश्नाचं उत्तर आहे संजय कुमार हे भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष आहेत. रामदास तडस आत्ताच बघितलं आपण महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे अध्यक्ष. हर्षवर्धन सदगीर 68वी जी कुस्ती स्पर्धा झाली त्याचे विजेते. आणि महेंद्र गायकवाड उपविजेते. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 नुसार जगातील सर्वात जास्त दहशतवादग्रस्त देश कोणता ठरला? अफगाणिस्तान, पाकिस्तान, सिरिया की इराक? तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाकिस्तान. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 नुसार जगातील सर्वात जास्त दहशतवादग्रस्त देश ठरला पाकिस्तान. पुन्हा त्यावरच आधारित प्रश्न आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स हा अहवाल खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत प्रसिद्ध केला जातो? संयुक्त राष्ट्र, जागतिक बँक, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी? तर हा ग्लोबल टेररिझम इंडेक्स आहे हा अहवाल इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेमार्फत प्रसिद्ध केला जातो. पर्याय क्रमांक 3. पुढचाही महत्वाचा प्रश्न आहे. नुकतेच कुसुमपूर हे कोणत्या राज्यातील पहिले स्मार्ट गाव बनले आहे? पहिले स्मार्ट गाव आहे हा. आणि ते कोणतं गावाचं नाव? कुसुमपूर. आपल्याला प्रश्न असाही विचारला जाईल पहिले स्मार्ट गाव कोणते? तर ते आहे कुसुमपूर. पण आपल्याला इथे राज्य विचारलंय, मणिपूर, ओडिसा, त्रिपुरा की आसाम? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओडिसा राज्यातील कोणतं गाव? कुसुमपूर गाव हे पहिले काय बनले आहे? तर स्मार्ट गाव बनले आहे. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस ने प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? आत्ताच बघितलं आपण पहिल्या स्थानावर कोण आहेत? बघा इथे बघितलं होतं आपण पहिल्या स्थानावर दहशतवादग्रस्त देश ठरलाय सर्वात जास्त कोण? पाकिस्तान. पण आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय की आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे ह्या इंडेक्स नुसार? कोणत्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 नुसार? 13वा, 10वा, 11वा की 14वा? तर भारताचा क्रमांक आहे 13वा. म्हणजे आपणही आहे टेररिझम इंडेक्स मध्ये, पण कितव्या क्रमांकावर आहे? 13व्या क्रमांकावर. नेक्स्ट, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने भारतातील पहिले 24/7 लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस एटीएम कोठे सुरू केले? एटीएम विचारले आपल्याला एलपीजीचं एटीएम कोठे सुरू केले आहे? गुरुग्राम हरियाणा, मुंबई महाराष्ट्र, बंगळूर कर्नाटक आणि चौथा पर्याय नोएडा उत्तर प्रदेश. तर पहिलं एटीएम एलपीजीचं कुठे सुरू केलं आहे? गुरुग्राम हरियाणामध्ये. नेक्स्ट, कोणत्या नेत्याचा 8,930 दिवसांचा विक्रम मोडलाय? कोणी मोडलाय? बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मार्च 2026 रोजी भारतातील सर्वाधिक काळ निर्वाचित सरकारचे प्रमुख बनले आहे.
पण हा कोणत्या किती दिवसांचा विक्रम होता? 8,930. मोडला कोणी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. कोणत्या दिवशी? 22 मार्च 2026 रोजी निर्वाचित सरकारचे प्रमुख बनले आहेत. पण तो विक्रम कोणाचा मोडलाय असं विचारलंय आपल्याला. म्हणजे यांच्या अगोदर कोणाचा विक्रम होता 8,930? तर बघा, लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू, मोरारजी देसाई की पवन कुमार चामलिंग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मोडून नरेंद्र मोदी यांनी नवीन विक्रम बनवला निर्वाचित सरकारचा. नेक्स्ट, कोणत्या विधानसभेने आपल्या सदस्यांना मदत करण्यासाठी विधान साथी नावाचा देशातील पहिला AI सक्षम, AI वर प्रश्न आपल्याला हमखास येणार, AI सक्षम चॅटबॉट सुरू केला आहे? प्रश्न व्यवस्थित वाचा. विधानसभेने म्हटलंय सदस्यांना मदत करण्यासाठी. विधानसभा कुठे असते? राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद, आणि केंद्रामध्ये असते लोकसभा आणि राज्यसभा. तर विधान साथी नावाचा पहिला AI सक्षम चॅटबॉट सुरू केला कोणी? दिल्ली विधानसभेने, महाराष्ट्र विधानसभेने, केरळ की गुजरात विधानसभेने? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली विधानसभेने हा AI सक्षम चॅटबॉट सुरू केला. कोणत्या नावाचा? विधान साथी नावाचा. दिल्ली विधानसभेने विधान साथी. नेक्स्ट, 2026च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बघा, 2026चा आंतरराष्ट्रीय महिला दिन आपल्याला विचारलं जातं आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला असतो? तर तो असतो 8 मार्चला, बरोबर. तर ह्या दिनानिमित्त युकेच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीला महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? अभिनेत्री आहे की तिला कोणता पुरस्कार मिळाला आहे? महिला सक्षमीकरण पुरस्कार. कधी मिळाला? कोणत्या निमित्ताने? तर बघा, 2026चा जो महिला आंतरराष्ट्रीय दिन असतो आपला महिला दिन, त्या निमित्ताने. आणि हे कुठे आयोजित होता कार्यक्रम? युकेच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये. मिळाला कोणत्या अभिनेत्रीला? प्रियंका चोप्रा, सुष्मिता सेन, विद्या बालन की ऋतुपर्णा सेनगुप्ता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जो कोणता दिन साजरा केला होता? आंतरराष्ट्रीय महिला दिन. ही तारीख पण आपल्याला लक्षात ठेवायची आहे, 8 मार्च. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी कोणते राज्य भारताचे प्रमुख वस्त्र निर्यातदार बनले आहेत? बघा, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र की उत्तर प्रदेश? तर ह्या आर्थिक वर्षासाठी 2024-25चं विचारलंय. आणि कोणतं राज्य? तर तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तामिळनाडू हे राज्य प्रमुख वस्त्र निर्यातदार बनले आहे. पुढचा प्रश्न आहे, सक्तीचे धर्मांतर रोखण्यासाठी आणि सांघिक सभेच्या कारवायांना आळा घालण्यासाठी कोणत्या राज्याने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मंजूर केले आहे? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. सक्तीचं धर्मांतर रोखण्यासाठी आणि कोणती सभा म्हटले? सांघिक सभेच्या कारवायांना आळा घालण्यासाठी कोणत्या राज्याने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मंजूर केले? छत्तीसगड, महाराष्ट्र पर्याय क्रमांक 1 आणि 2, आणि चौथा दिलाय झारखंड. मग हे कोणी मंजूर केलं आहे धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026? तर छत्तीसगड राज्यानेही केलंय आणि महाराष्ट्र राज्याने पण केलंय. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3. 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे. मार्च 2026 मध्ये वैद्यकशास्त्र आणि मधुमेह या क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार, बघा जीवन गौरव पुरस्कार आहे पण कोणता आहे? वैद्यकशास्त्र आणि मधुमेह या क्षेत्रातील कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना सन्मानित करण्यात आले? मनसुख मांडविया, डॉक्टर जितेंद्र सिंह, अमित शाह की राजनाथ सिंह? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंह यांना वैद्यकशास्त्र आणि मधुमेह या क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मार्च 2026 मध्ये. पुन्हा पुढचा प्रश्न आहे बघा, 26 ते 29 मार्च 2026 दरम्यान कॅमेरून मधील याउंडे येथे होणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेच्या 14व्या मंत्रिस्तरीय परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करेल? एस जयशंकर, निर्मला सीतारामन,
पियुष गोयल की नरेंद्र मोदी? तर या परिषदेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करणार आहे? तर पियुष गोयल हे करणार आहेत. निर्मला सीतारामन आपल्याला माहिती आहे केंद्रीय अर्थमंत्री. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली वाहण्यासाठी शहीद दिन 2026 केव्हा पाळला गेला किंवा पाळला जातो? 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च की 24 मार्च? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 23 मार्चला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली वाहण्यासाठी शहीद दिन 2026 पाळला गेला. बघा 23 मार्चला अजून कोणता दिन असतो? इथे दिले आपल्याला 21, 22, 23 आणि 24 चारही तारखांना विशेष दिन असतात. 21 मार्चला असतो वन दिन, 22 मार्चला असतो जल दिन, इथे 23 मार्चला आता आपण बघितलंय शहीद दिन असतो, तसंच हवामान दिन असतो, आणि 24 मार्चला असतो क्षयरोग दिन. जलशक्ती मंत्रालयातर्फे मार्च 2026 मध्ये आयोजित जागतिक जलदिन परिषद 2026 कोठे पार पडली? मार्च 2026 मध्ये जलशक्ती मंत्रालयातर्फे जागतिक जलदिन परिषद 2026 कोठे पार पडली? नवी दिल्ली, मुंबई, बंगळूर की वाराणसी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ही जागतिक जलदिन परिषद 2026 कुठे पार पडली? तर नवी दिल्ली येथे पार पडली. मग आपल्याला प्रश्न आहे की जागतिक जलदिन कधी असतो? तर जागतिक जलदिन हा 22 मार्चला असतो. कधी असतो? 22 मार्चला. नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात 120 मेगावॅट क्षमतेच्या लोअर कोपिली जलविद्युत प्रकल्पाचे आभासी उद्घाटन केले? नागालँड, आसाम, मेघालय की सिक्कीम? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आसाम राज्यातील 120 मेगावॅट क्षमतेच्या लोअर कोपिली जलविद्युत प्रकल्पाचे आभासी उद्घाटन केले नरेंद्र मोदीजी यांनी. नेक्स्ट, पुढचाही प्रश्न बघा, महत्वाचा प्रश्न आहे. कोणत्या गिर्यारोहकाने, आणि तो गिर्यारोहक कोणता आहे महत्वाचं म्हणजे भारतीय, कोणत्या भारतीय गिर्यारोहकाने सर्वात कमी वेळेमध्ये 7 ज्वालामुखी शिखरे सर करून विश्वविक्रम प्रस्थापित केला? हा प्रश्न आपल्याला येणाऱ्या आगामी सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये महत्वाचा आहे. अरुण पाल, सत्यरूप सिंधाता, अरुणिम्मा सिन्हा की भूपती राजू अनमिश वर्मा? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भूपती राजू अनमिश वर्मा यांनी, हे भारतीय पहिले भारतीय आहे की त्यांनी सर्वात कमी वेळेमध्ये किती शिखरे सर केली? 7 ज्वालामुखी शिखरे सर केली आहेत. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की कोणती शिखरे, ज्वालामुखी किती शिखरे? तर 7 शिखरे सर केली त्यांनी. नुकत्याच प्रकाशित झालेल्या करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अमरीश कुमार, कैलास सत्यार्थी, स्वाती गुप्ता की अरुंधती रॉय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कैलास सत्यार्थी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. बघा आपण तो महत्वाचं पुस्तक बघितलं म्हणून आदर 2-3 पुस्तकांची नावही बघूया की जी आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी महत्वाची आहेत. व्हेन इट ऑल बिगन हे पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर राकेश मारिया. त्यानंतर बघा सलमान खान, द सुलतान ऑफ बॉलिवूड हे पुस्तक कोणाचं? बघा मोहर बासू. त्यानंतर मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुस्तक कोणाचं? रघुनाथ माशेलकर आणि सुशील बेर्डे ह्या दोघांचं आहे. त्यानंतर महत्वाचं पुस्तक सनातन संस्कृती की अटल दृष्टी हे पुस्तक आहे वासुदेव देवनानी यांचं. म्हणजे जसं आपण अगोदरचं हे कैलास सत्यार्थी यांचं पुस्तक बघितलं त्याप्रमाणे हेही पुस्तक आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्न आहेत. नेक्स्ट, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ द्वारे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ कृष्णकुमार ठाकूर, के बालसुब्रमण्यम, राकेश अग्रवाल की श्री कुमारजी पिल्लई? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कृष्णकुमार ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, पुन्हा आपण बघूया अध्यक्ष वगैरे काय जसं नियुक्ती करण्यात आली तर कारण हे प्रश्न आपल्याला हमखास परीक्षेला विचारले जाणार, याच्यावर मधले प्रश्न हमखास येतात. महत्वाचे पॉइंट आहे हे. बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे कोण? आपलं MPSC बरोबर. मग त्याचे अध्यक्ष कोण आहे? तर विवेक भीमनवार. त्यानंतर MPSC चे नवीन सचिव विचारलंय महेंद्र हरपाळकर. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक कोण आहेत?
उत्तर राकेश अग्रवाल. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे नवीन संचालक कोण आहे? श्री कुमारजी पिल्लई. आणि त्यानंतर महत्वाचा प्रश्न की ब्रोचे 29वे महासंचालक कोण? तर ते आहे हरपाल सिंग. हेही आपल्याला महत्वाचे अध्यक्ष असतील, सचिव असतील किंवा नवीन संचालक असतील, हे पॉइंट, हे नावं लक्षात ठेवायचे, कारण त्यावर परीक्षेला हमखास प्रश्न येणार. अलीकडेच भारत सरकारने कोणत्या उद्देशाने रिलीफ योजना सुरू केली? भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे, पण ती कोणत्या उद्देशाने केली बघा. शेतकऱ्यांना मदत करणे, निर्यातदारांना पाठिंबा देणे, पूरग्रस्त व्यक्तींना मदत करणे की आवास योजनेसाठी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे निर्यातदारांना पाठिंबा देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? तर रिलीफ योजना सुरू केली भारत सरकारने. भारतीय लष्करातर्फे अमोघ ज्वाला हा सराव कोठे आयोजित करण्यात आला? सरावाचं नाव काय आहे? अमोघ ज्वाला. पुणे महाराष्ट्र, जयपूर राजस्थान, बबिना उत्तर प्रदेश की दिल्लीमध्येच? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बबिना उत्तर प्रदेश या ठिकाणी भारतीय लष्करातर्फे अमोघ ज्वाला हा सराव आयोजित करण्यात आला होता. नेक्स्ट, भारत सरकारचे कोणत्या वर्षापर्यंत सार्वत्रिक आरोग्य विमा व्याप्ती साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे? म्हणजे सार्वत्रिक आरोग्य विमा व्याप्ती साध्य करण्याचं उद्दिष्ट हे कोणाचं आहे? आपल्या भारत सरकारचं. तर त्याचं आपल्याला साल विचारलंय, कोणत्या वर्षापर्यंत? 2028, 2033, 2035 की 2034? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2033 पर्यंत सार्वत्रिक विमा व्याप्ती साध्य करण्याचं उद्दिष्ट आपल्या भारत सरकारचं आहे. नेक्स्ट, योगा 365 ही मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? बघा, आयुष मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, शिक्षण मंत्रालय की कृषी मंत्रालय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आयुष मंत्रालयाद्वारे योगा 365 ही मोहीम सुरू केली आहे. आता ही मोहीम चालू करण्याचा उद्देश काय आहे? तर बघा, योग दिन असतो, बरेच जण योग दिन असला की त्याच दिवशी काय चालू होतात? योग करणार, शांत बसणार. पण हा योग एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता वर्षभर म्हणजे पूर्ण 365 दिवस करावा, या उद्देशाने ही मोहीम आयुष मंत्रालयाने चालू केलेली आहे, सुरू केलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आयुष मंत्रालय. बघा, आजचे आपण महत्वाचे प्रश्न बघितले. अजूनही आपण आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आलेले जे नवीन आपल्या व्हिडिओ असतील ते आपल्याला पटकन नोटिफिकेशन मिळेल. अशाच नवीन प्रश्नांसह पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.